अलबेला सजन भाग 10. तुम्ही जे केले ना रणजित, ती चूक नाही आहे, तो गुन्हा आहे. तुम्ही माझ्यावर बलात्. मीरा बोलता बोलता मध्येच थांबली, कारण त्याला सांगूनही काही उपयोग नव्हता. ज्या गोष्टी त्याला समजतच नाहीत त्याबद्दल बोलून तिला तिच्या जखमांना अजून डिवचायचं नव्हतं. रणजित, तुमच्या चुकीला माफी नाही, मीरा डोळे बंद करून म्हणाली. मग शिक्षा दे, हवी ती शिक्षा दे. मार मला, तुला हवं तेवढं मार, मी काहीच म्हणणार नाही. रणजित तिचा हात पकडून म्हणाला. रणजित प्लीज, तुम्ही जा इथून. मीरा त्याला हात जोडून म्हणाली. तू माफ केल्याशिवाय नाही जाणार. रणजित ठामपणे म्हणाला. ठीक आहे, थांबा इथेच आणि काय करायचं ते करा. असं म्हणून मीरा रागारागाने आत निघून गेली आणि पुन्हा दार लावून घेतलं. तेवढ्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. रणजित त्या पावसातही तसाच उभा होता. ती मध्ये मध्ये त्याला खिडकीतून बघत होती, पण तो 1 मिनिटसुद्धा तिथून हलला नाही. मीरा पुन्हा बेडवर झोपली. तिच्या डोक्यातून पाणी येत होतं. काय झालं मीरा? आता का रडत आहेस? तिचं अंतर्मन बाहेर येऊन तिच्या समोर उभं राहिलं. मीरा त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती आणि ते तिच्याकडे गालात हसत बघत होतं. घाबरू नको, मन आहे मी तुझं, तिचं मन म्हणालं. रणजितला असं पावसात भिजताना बघून वाईट वाटत आहे ना? तिचं मन पुन्हा म्हणालं. नाही, मीरा थोड्याशा रागाने म्हणाली. मग त्याच्यासाठी तुझ्या या सुंदर डोळ्यात पाणी का? तिचं मन खट्याळ हसत म्हणालं. त्यांच्यासाठी नाही आहे ते पाणी, ते माझ्यासोबत जे वागले ना त्यामुळे आहे. मीरा पुन्हा म्हणाली. त्याने तुझ्यासोबत जबरदस्ती केली म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आले का? तिचं मन म्हणालं. हो. त्यावर मीरा म्हणाली. मला एक सांग, जर रणजित नॉर्मल असता तर? तिचं मन भुवया उंचावून तिला रोखून बघत म्हणालं. म्हणजे? मीरा विचारात पडली. माझं बोलणं न समजणे इतकी तू मूर्ख नाही आहेस मीरा, तिचं मन खट्याळ हसत पुन्हा म्हणालं. तुला काय म्हणायचं आहे? मीरा थोडीशी चिडून म्हणाली. मान्य आहे की रणजितने तुझ्यावर जबरदस्ती केली, पण तूही तर त्याच्याकडे आकर्षित झालीच होतीस ना, तिचं मन म्हणालं. आणि त्यावर मीरा मात्र आता गडबडली, कारण तिचं मन जे काही बोलत होतं ते एका वेळेसाठी खरंच होतं. रणजित जर इतर मुलांप्रमाणे नॉर्मल असता तर तू त्याला जवळ येऊ दिलं नसतं का? तिचं मन पुन्हा म्हणालं. आणि मीरा गोंधळून तिच्याकडे बघत होती. तू त्याला नवरा म्हणून स्वीकारलं, अगदी तो वेडसर आहे तरी तू त्याला स्वीकारलं, त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचा निर्णय तू घेतलास. मग आता त्याच्या एका चुकीमुळे तू त्याला समजून न घेता सोडून द्यायचा विचार करत आहेस? आत्याबरोबर म्हणत होती, करणं सोपं आहे, निभावणं कठीण, तिचं मन हसत म्हणालं. आणि मीरा आता विचारात पडली. मीरा, रणजित नासमज आहे, तुलाही माहीत आहे. तो काय करतोय हे जर त्याला समजलं असतं तर त्याने कधीच तुझ्यावर जबरदस्ती केली नसती, हे तर तू मान्य करशील ना? तिच्या मनाने तिला प्रश्न केला. हो, मीरा डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली. मग तू त्याला नवरा म्हणून तर स्वीकारलं, पण त्याला सगळे अधिकार देत नाही आहेस, तिचं मन म्हणालं. शरीराच्या काही गरजा असतात, त्या पूर्ण झाल्या तर तन आणि मन दोन्ही शांत राहतात. रणजित शरीराने पूर्णपणे वाढला आहे, त्याच्याही शरीराच्या काही गरजा आहेत. तो त्या पूर्ण करण्यासाठी तुझ्याजवळ आला. कदाचित तू त्याची फ्रेंड आहेस, बेस्ट फ्रेंड आहेस, म्हणून तू त्याला समजून घेशील असं त्याला वाटणं असणार आणि तो या नात्याने पुढे गेला असणार. हा विचार कधी तू केलास का? नाही, तू हा विचार केलासच नाही. तू तर तो वेडा आहे म्हणून त्याला नकार दिलास. यासाठी तुझा नकार समजण्या इतका तो समजदार खरंच आहे का? त्याचं शरीर मोठं आहे पण मन तर बालिश आहे. समोरची व्यक्ती नकार देते म्हणजे आपण हे करू नये याची त्याला जाण कुठे आहे? त्यामुळे त्याचं प्रेम तुला जबरदस्ती वाटत आहे, तिचं मन तिला समजावून सांगत होतं. आणि इतका वेळ स्वतःचाच विचार करणारी मीरा आता रणजितच्या बाजूनेही विचार करायला लागली. खरंच तर बोलत होतं तिचं मन. एका क्षणासाठी तीही त्याच्या स्पर्शात विरघळत चालली होती. त्याचं तसं तिच्यावर प्रेम करणं तिलाही कुठेतरी आवडू लागलं होतं. ती समजदार आहे, नॉर्मल आहे, त्यामुळे ती तिच्या भावना कंट्रोल करू शकते. रॅदर तिने केल्या पण होत्या, पण रणजितचं तसं नव्हतं ना. एखाद्या गोष्टीसाठी तो किती हायपर होतो माहीत होतं तिला, आणि त्यावेळी तर
त्याला ती हवी होती. रणजितला जसं लक्षात आलं की त्याने तिच्यासोबत काहीतरी वाईट केलं आहे आणि ते खूप चुकीचं आहे, तेव्हा तो लगेच तिची माफी मागायला आला होता. रॅदर आताही ती त्याला माफ करेल म्हणून किती वेळचा तो बाहेर अंगणात पावसात उभा राहून तसाच भिजत होता. तिची माफी मिळण्याची वाट बघत होता. मॅडम, मीरा मॅडम. गोपाळ तितक्यात दार ठोठवत होता. मीराने तिचे डोळे पुसले आणि दार उघडलं. गोपाळ, तू इथे काय करतोयस? मीरा गोपाळकडे बघून आश्चर्याने म्हणाली. माफी मागायला आलोय मॅडम. गोपाळ हात जोडून म्हणाला आणि मीरा गोंधळून त्याच्याकडे नुसतं पाहत होती. तिला काहीच समजत नव्हतं. मॅडम, रणजितने तुमच्यासोबत जे काही केलं ते मीच त्याला सांगितलं होतं. गोपाळ खाली मान घालून दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. काय? त्याच्या बोलण्यावर मीरा एकदम अचंबित झाली. हो मॅडम, असं म्हणत गोपाळने तिला त्याचं सगळं बोलणं सांगितलं. मीराने हे सगळं ऐकून आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. तिला तर गोपाळ असा काही बोलेल यावर विश्वासच बसत नव्हता. मला माफ करा मॅडम, लग्न झाल्यावर सगळे असे करतात हीच गोष्ट मी रणजितच्या डोक्यात भरवली, पण मला माहीत नव्हतं ते तुम्हाला आवडणार नाही. गोपाळ रडत म्हणाला. आता मीराला सगळा प्रकार लक्षात येत होता. मॅडम, यात रणजितची काहीच चुकी नाही. तुम्ही त्याला शिक्षा देऊ नका. तुम्ही शिक्षा मला द्या आणि यातील बाबांना काही सांगू नका. ते मला हॉस्टेलला टाकतील मॅडम. मला आईला सोडून जायचं नाही मॅडम. प्लीज प्लीज मला माफ करा. गोपाळ आता रडत म्हणाला. मीराच्याही डोळ्यात पाणी येत होतं. गोपाळसुद्धा अल्लड होता. आपल्यासाठी काय वाईट काय चांगलं इतकी समज तर त्यालाही नव्हती. रणजित. मीरा पुन्हा रणजितजवळ पळत गेली. मागच्या 2-3 तासापासून तो एक सेकंदही जागचा हलला नव्हता आणि वरून पावसाचा जोर कायम होता. रणजित, आज चला. मीरा त्याच्या समोर येऊन उभी राहून म्हणाली आणि त्याने नाहीमध्ये तिच्याकडे पाहत मान डोलावली. रणजित, आजारी पडाल. आज चला. मीरा त्याचा हात धरून म्हणाली आणि रणजितने पुन्हा तिच्या हाताला तसंच गच्च पकडलं. तू माफ केलंस मला? रणजित मोठ्या आशेने तिच्या डोळ्यात बघून म्हणाला. खूप जिद्दी आहात तुम्ही. मीरा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. हो की नाही? रणजित पुन्हा गाल फुगवून एकदम ओठ बाहेर काढून म्हणाला. हो, केलं माफ. चला आता. पाऊस पडतोय ना? मीरा म्हणाली. खरंच माफ केलं तुम्हाला? रणजित खुश होऊन म्हणाला. हो, अगदी खरं. मीरा त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली आणि त्याने लगेच तिला गच्च अशी मिठी मारली. तू माझ्याशी बोलत नव्हतीस ना, म्हणून मला किती भीती वाटत होती माहिती आहे तुला? रणजित मीराला म्हणाला. मी पुन्हा असं कधीच करणार नाही मीरा. मी गुड बॉय आहे आणि गुड बॉय राहीन, रणजित म्हणाला. मीराने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला. त्याची या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर काहीच चूक नाही हे कळून चुकलं होतं तिला. ठीक आहे, चला आता, मीरा म्हणाली आणि त्याला घेऊन आत आली. गोपाळ पण त्यांच्यासोबत आत आला. रणजित शिंका देत होता. मीराने त्याला डोकं पुसायला टॉवेल दिलं. माझे कपडे तर ओले झाले. रणजित त्याचे कपडे पाहून म्हणाला. आपण थोड्याच वेळात वाड्यावर जाऊ आणि चेंज करू, मीरा म्हणाली. रणजित, तू मला माफ केलंस ना? गोपाळ रणजितकडे बघून म्हणाला. मीराने मला माफ केलं, मी तुला केलं. रणजित हसत म्हणाला. बिचारा खूपच भोळा होता. आजपासून तू आपला जिगरी यार, गोपाळ त्याला मिठी मारून म्हणाला. हो, नक्कीच, रणजित हसत म्हणाला. मीरा दोघांनाही बघत होती. तिच्या मनात एक विचार आला. तो हा की मुलांना, खास करून गोपाळसारख्या नुकत्याच तारुण्यात पाय ठेवणाऱ्या मुलांना लैंगिक शिक्षण देणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. तिच्यासोबत जे झालं ते उद्या कुणासोबतही होऊ नये यासाठी ती आता विचार करत होती. मीरा आणि रणजित पुन्हा वाड्यावर आले. पावसाचा जोर कायम होता. रणजित, तुम्ही चेंज करून घ्या, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. सूप, रणजित लगेच म्हणाला. ओके, मीरा हसून म्हणाली. रणजित त्याच्या रूममध्ये गेला. त्याने चेंज केलं आणि पसरलेला पसारा आवरत होता. मीरा त्याच्यासाठी मस्त गरम गरम टोमॅटो सूप घेऊन आली. रणजित, मीराने आवाज दिला. रणजितने वळून तिच्याकडे बघितलं. हे घ्या, गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या, मीरा म्हणाली. हो, रणजितने लगेच टोमॅटो सूप हातात घेतला. तुला? रणजित तिच्याकडे पाहून म्हणाला. मला नकोय, तुम्ही घ्या, मीरा हसून म्हणाली. का? तू पण काल पाण्यात भिजली ना, तुला पण सर्दी होईल. हे घे.
रणजितने भरलेला चमचा तिच्या समोर केला. मीराने हसत त्यातून सूप पिलं. काळजी होती त्याला तिची, त्याच्या कृतीतून दिसत होतं. सूप पिऊन झाल्यावर मीराने त्याची रूम आवरायला त्याला मदत केली. तिने सगळं साफ केलं. खराब झालेली बेडशीट काढून त्यावर दुसरी अंथरली आणि ती बेडशीट नेऊन तिच्या रूममध्ये कपाटात ठेवून दिली. घडलेला प्रकार जर कुणाला कळला तर उगाच रणजितबद्दल त्यांच्या मनात खराब होईल म्हणून तिने बेडशीट लपून ठेवली. पावसात बराच वेळ भिजल्याने रणजितला खूप शिंका येत होत्या. त्याला थंडी भरून थोडा तापही आला होता. मीराने संजयच्या रूममधून सर्दी आणि ताप यासाठी लागणारी नेहमीची मेडिसिन घेतली आणि रणजितला दिली. रणजित मेडिसिन घेऊन शांत झोपला. रात्रभर मीरा त्याच्या उशाशी तशीच बसून होती. रणजित, मीरा, आबासाहेब वाड्यात येत म्हणाले. सकाळ झाली होती. पाऊस उघडला होता. आभाळ आता स्वच्छ झालं होतं. गावकऱ्यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केली आणि आता गावात येण्या जाण्याचा मार्गही मोकळा केला होता. त्यामुळे आबासाहेब संजय तातडीने वाड्यावर आले. रणजित, आबासाहेब पुन्हा म्हणाले आणि रणजितला त्यांच्या आवाजाने लगेच जाग आली आणि तो उठून बसला. त्याच्या हालचालीने मीरा पण जागी झाली. मीरा, उठ, मामा मामी आले, रणजित मीराला म्हणाला आणि खाली पळत गेला. मामा, तुम्ही आलात? रणजित त्यांच्या रूममधून पळत खाली आला. हो रे बाळा, आबासाहेब हसत म्हणाले. मीरा कुठे आहे? संजय रणजितला म्हणाला. मीरावर माझ्या रूममध्ये आहे, रणजित म्हणाला. तुझ्या रूममध्ये? संजय म्हणाला. हां, मला ना काल खूप ताप आला होता, रणजित म्हणाला. अरे देवा, हो का? बघू, मालती काळजीने त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाली. आता थंड आहे, मालती पुन्हा म्हणाली. रात्री मीराने मेडिसिन दिलं होतं, रणजित म्हणाला आणि तितक्यात मीरा पायऱ्या उतरून खाली आली. मीरा, काल रणजितला ताप होता? संजय रणजितला चेक करत म्हणाला. हो दादा, काल पावसात भिजल्याने सर्दी ताप होता त्यांना, मीरा म्हणाली. रणजित बाळा, किती वेळा सांगायचं पावसात जायचं नाही, तू का बरं ऐकत नाहीस? मालती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. मीरा रागवली होती ना मामी, म्हणून, रणजित म्हणाला. रणजित, जा फ्रेश होऊन या, मीरा त्याला टोकत म्हणाली. मीरा, काय झालं? रणजित खूप त्रास देत होता का? आबासाहेबांनी विचारलं. तेच आबासाहेब, पाण्यात खेळायचा हट्ट, बाकी काही नाही, मीरा हा विषय बदलत म्हणाली. बरं बरं संजय, त्याला नीट चेक करून औषधं दे हां, असं म्हणत आबासाहेब त्यांच्या खोलीत निघून गेले. मीरा, तुझ्या हाताला या जखमा कसल्या? मालती तिच्याकडे निरखून बघत काळजीने म्हणाली आणि त्यावर मीरा पुन्हा गडबडली. संजयही तिला निरखून बघत होता. मामी, ते काल बांगडी फुटली आणि लागलं, मीरा नजर चोरून म्हणाली. दोन्ही हाताला? आणि हे काय, तुझ्या गळ्यावर हे लाल लाल डाग कसले? मालती म्हणाली. ते रात्री लाईट नव्हते ना, डास खूप होते, मीरा काहीतरी बोलायचं म्हणून अटखळत बोलत होती. बाई, खरंच ग, किती लाल झाला आहे, त्यावर काहीतरी मलम वगैरे लाव हां, मालती म्हणाली. हो, लावते. बरं ते जाऊ द्या, मला सांगा कसा झाला साखरपुडा? मीरा पुन्हा विषय बदलत म्हणाली आणि मालती तिला सांगत होती. खूप छान, दिवाळीत लग्न आहे, यावेळी आपण सगळे जाऊया, मालती म्हणाली. नक्कीच, त्यावर मीरा हसून म्हणाली. बरं, मी आलेच हां कपडे बदलून, खूप कामं पडली आहेत, मालती म्हणाली आणि तिच्या खोलीत निघून गेली. मीरा, संजय मीराला म्हणाला. मीरा त्याच्याकडे बघायचं टाळत होती, कारण तिने जरी आबासाहेबांनी मालतीला विषय बदलून टाळलं असलं तरी ती संजयला टाळू शकत नव्हती. मीरा, संजय पुन्हा म्हणाला आणि त्यावर मीराने दीर्घ श्वास घेतला. दादा, आपण तुझ्या रूममध्ये बोलूया का? मीरा म्हणाली आणि ते दोघेही त्याच्या रूममध्ये गेले. संजय पण होता. काय झालं? संजय आता तिला काळजीने म्हणाला. दादा, परवा रणजितनी, असं म्हणत मीराने संजयला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहत होते. मीरा, संजय ते ऐकून एकदम सुन्न होऊन खाली बसला. रणजित असा काही करेल याच्यावर त्याचाही विश्वास बसत नव्हता. दादा, यात रणजितची काहीच चुकी नाही, त्यांना तर जे डोक्यात भरवलं त्याप्रमाणे ते वागले. खरं तर यात गोपाळची पण चूक नाही, चुकीची आणि अर्धवट माहिती यामुळे हा प्रकार घडला. पण असं पुन्हा काही होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं, मीरा डोळे पुसत धीटपणे म्हणाली. किती धाडसी आहेस मीरा तू, कोणत्या मातीपासून बनली आहेस? ज्या मुलाने तुझ्यावर, त्याला पुढे बोलवेना, त्याला तू इतक्या सहजतेने माफ केलंस? संजय खिन्न होऊन म्हणाला. रणजित नॉर्मल असते तर अजिबात माफ केलं नसतं दादा, पण आपल्याला त्यांची परिस्थिती माहीत आहे ना, त्यामुळे त्यांना दोष देऊन किंवा यासाठी त्यांना शिक्षा करून काही फायदा नाही. पण त्यांनी आणि इतर कुणीही असं कृत्य करू नये यासाठी आपल्याला एक सेमिनार घ्यावा लागणार आहे, ज्यात गावातील सगळी छोटी मोठी लोकं उपस्थित असतील.
मीरा म्हणाली. बरोबर आहे तुझं. शहरात या गोष्टींचा बराच विचार केला जातो, पण अजून खेड्यांमध्ये यावर कोणी उघडपणे बोलत नाही. रॅदर वयात आलेल्या मुलींना त्यांच्या मासिक पाळीमध्ये आताही खराब कपडा वापरावा लागतो, तेही घाण झालेल्या चिंध्या. हे पुढे जाऊन त्यांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हेही सगळ्यांना पटवून द्यायला हवं आपण, संजय तिला सांगत होता. दादा, मुंबईमध्ये माझे काही फ्रेंड्स आहेत जे अशा सामाजिक समस्यांवर काउन्सिलिंग करतात, छोटी छोटी स्ट्रीट प्ले करतात आणि त्यातून जनजागृती करतात. आपण त्यांना इथे बोलावलं तर? मीरा तिची युक्ती संजयला सांगून म्हणाली. ग्रेट आयडिया. मीही माझ्या काही फिमेल डॉक्टर फ्रेंड्सला बोलावतो. संजय त्यावर लगेच तयार झाला. पण यामध्ये एक अडचण आहे, संजय थोडासा विचार करून पुन्हा म्हणाला. कोणती? मीरा म्हणाला. लोक काम सोडून अशा काउन्सिलिंगसाठी अजिबात येणार नाहीत. संजय तिच्याकडे बघून म्हणाला. दादा, आपल्याला एक काम करता येईल. मीरा त्यावर विचार करत म्हणाली. काय? संजय म्हणाला. गावातील लोकांसाठी आपण मोफत वैद्यकीय शिबिर ठेवलं तर? मीरा म्हणाली. आणि संजय तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. म्हणजे बघ ना, ज्यात महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर असतील, जे ज्यांना अशा समस्यावर बोलतील, त्यांना समजावून सांगतील, उपाय सांगतील. आणि माझे फ्रेंड्स त्यांच्या नाटकातून लैंगिक शिक्षणावर एक छोटंसं नाटक सादर करतील. मीरा म्हणाली. वा, खूप छान विचार आहे मीरा. हे इतके दिवस माझ्या डोक्यात का आलं नाही? संजय म्हणाला. ते राय दुरुस्त आहे. त्यावर मीरा हसत म्हणाली. मी लगेच कामाला लागतो. या 4-5 दिवसात शिबिर ठेवूया, संजय म्हणाला आणि त्यावर मीरा खूप खुश झाली. संजयने त्याच्या डॉक्टर मित्रांना फोन करून त्यांना गावात बोलावलं. मीरानेही तिच्या फ्रेंड्सना फोन बोलवून घेऊन सगळी परिस्थितीची माहिती दिली. ते यासाठी लगेच गावात यायला तयार झाले. 3-4 दिवस असेच गेले आणि गावात वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आलं. यासाठी आयबासाहेबांनी पूर्ण खर्च केला होता. गावकऱ्यांनी त्यासाठी चांगला प्रतिसादही दिला. यातून त्यांना बऱ्याच नवनवीन गोष्टी आणि त्यावर उपाय माहिती झाले. महिला डॉक्टर असल्याने सगळ्या स्त्रिया, मुली अगदी उघडपणे त्यांच्या समस्या त्यांना सांगत होत्या. मीराच्या मित्रांनी संध्याकाळी महादेवाच्या मंदिरासमोर त्यांचं लैंगिक शिक्षणावर आधारित एक छोटंसं नाटक सादर केलं. सुरुवातीला गावकऱ्यांनी नाखुशी दाखवली, पण जसजसं ते नाटक पुढे जात होतं त्यांच्या चेहऱ्यावरून गंभीर भाव यायला सुरुवात झाली. अचूक माहितीमुळे आपल्या मुलांना, आया बहिणींना किती सहन करावं लागतं हे त्यांना पटलं. एकंदरीत मीराने जे ठरवलं होतं ते बऱ्याच प्रमाणात सार्थकी झालं होतं. गोपाळ आणि त्याच्या वयातील मुलांना बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. त्यांनी मीरासमोर आजपासून ते मोबाईलचा वापर फक्त चांगल्याच गोष्टी जाणून घ्यायला करणार असं कबूल केलं. त्यांच्यात आता छान मैत्री झाली होती. मीरा आता त्यांची गुरूच नाही तर एक खूप जवळची मैत्रीण झाली होती. ती तिच्याशी कोणत्याही विषयावर अगदी न लाजता बोलत होते आणि ती त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत होती. अशातच उन्हाळी सुट्ट्या संपल्या. जून महिना सुरू झाला. सगळीकडे पेरणी आणि शाळा सुरू होण्याचे वेध लागले. टू बी कंटिन्यूड.